काय घटना घडली, एसपी साहेबांना निवेदन द्यायला आलात, काय सांगा? संदीप सुखदेव आडे माझं नाव पूर्ण. वडिलाचं नाव सुखदेव रूपा आडे आणि भावाचं नाव दिलीप सुखदेव आडे. आम्ही तिघं बाप लेक राहणार परतवाडी टाटा येथे आणि तालुका परतूर डिस्ट्रिक्ट जालना येथे राहत होतो. तर शुक्रवारी 10:30 वाजता 10/7/2026 रोजी रात्री 10:30 वाजता आमच्या तिघा बाप लेकावर कुऱ्हाडीनं, कोयत्यानं आणि रॉडनं धारदार शस्त्रानं अटॅक झाला. त्याच्यानंतर ते आरोपीचे नाव आहेत रामेश्वर सुखदेव राठोड, परमेश्वर बंशी आडे, गंगाधर बंशी आडे, रोहन रामेश्वर आडे, रामेश्वर बंशी आडे, सांगुणा रामेश्वर राठोड, संजय सुखदेव राठोड, समाधान गोरख चव्हाण, संपत दादाराव चव्हाण, गोरख नारायण चव्हाण, संतोष दादाराव चव्हाण, ताराबाई सुखदेव राठोड, बंशी रूपा आडे आणि दादाराव नारायण चव्हाण असे 14 जणांचे नाव आहेत. तरी आम्ही इथं एसपी साहेबाला पहिलं निवेदन दिलेलं आहे 13 तारखेला. तरी दुसरं निवेदन आम्ही देत आहे की त्यांच्यावर अजून कारवाई झालेली नाही. तर साहेबांना एकच विनंती आहे की त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावा आणि आम्हाला न्याय मिळण्यात यावा. मारहाणीचं नेमकं कारण काय? मारहाणीचं नेमकं कारण म्हणजे आमचे ऊसतोडीचे पैसे त्यांच्याकडे होते 2023 ची बाकी 11,20,000 आम्ही त्यांना दिलेले आहे. त्याच्यातून 6 लाखाचं त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांच्याकडे 4,87,000 बाकी आहे. त्याच्यावरती आम्ही त्यांना वारंवार मागणी केली, बाबा आमचे पैसे देऊन टाकता. आम्हाला ते तिकडे कर्नाटकमध्ये एक मर्डर करून आलेलं आहे ते, आणि आम्हाला पण म्हणत होता की तुम्हाला पण मारून टाकणार आहे, तुमचे पैसे मी परत देणार नाही. तर आमच्या तिघा बापले गावावर त्यांनी अटॅक एकदम मिळून वाटॅक त्यांनी केलेला आहे. संबंधित पोलीस स्टेशनला कळवलं होतं? हा, संबंधित पोलीस स्टेशनला कळवलं, आष्टी पोलीस स्टेशनला कळवलं. तर आष्टी पोलीस स्टेशनचे काही आपले सुरेश साहेब आहेत ते काही त्यांच्या दखल वगैरे काही घेत नाही आणि त्यांच्यावर कारवाई होत नाही. काय मागणी तुमची? आमची मागणी एकच आहे की त्यांना लवकरात लवकर साहेबांनी शिक्षा करावी आणि आमचं काय जेवढी आम्हाला म्हणजे मारहाण वगैरे जेवढी मारहाण झालेली आहे, वडिलांना 12 ते 13% पडलेले आहेत. माझा हात फ्रॅक्चर आहे आणि भाऊ आमचा सिरियस आहे. आपलं ह्याच्यामध्ये वर्कआउट हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये ऍडमिट आहे. अजून 7 दिवस झाले साहेब, त्यांना बोलता येत नाही, जेवण वगैरे काही करत नाही.